बोला की. काय ते आज वेगळीच बाईट आली हो काय आली? समाजाबद्दल. काय कुठं समाजाचं नाव आहे काय नाही. मी 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 काय म्हणलंय होतं माहितीये का, अहो, माझी कोण प्रत्येक ते गोष्ट तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही चळवळीत काम केलेली माणसं आहेत. चळवळ चालवितात बी, चळवळीत आज बी काम करतात, तुम्ही काल करत होतात. पण एखाद्या समाजाबद्दल काय बोलावं, नाचके कांदे इथं आणि यांना जरांगे पाटीलच लागतो, फलाण्याच लागतो, यांचा कंड जिरायला. अहो तुम्ही तुमच्या गाडीला घातला त्याच्या गाडीत घाला ना तुम्ही. तर दुसऱ्या ऐका ना. समाजाला कशाला बोलता? ऐका ना, मी हा, असं बी म्हणलो समाजावर नाही. बोलले जमत असतं का ते? आणि ऐका ना, वेळ सुपारी आल्यावर मी घेतल्यासारखं आपल्या समाजात फूट पाडायचे दोन्ही. ऐका ना. आणि हा. विषय कसं आहे, वेळ आल्यावर मी बरोबर काय गाडीत वेळ गेली बोंबरीची येळी यायची होय? कोणती येळी यायची? काय वेळ तुला आल्यावर गाडीत कुठं घातला त्याने तेव्हा आम्हीच होतो तिथं दवाखान्यात. मंदिरीच होते, कोण होतं दुसरं? नाही नाही, मी काय म्हणालो हा. माहितीये का, आणि तेव्हा सुद्धा सगळे मी ढाकणे, समाजाचं बांगर, लढत होतो ना. तानप, शिरसाट, तांदळे हे वंजारीच होते का कोण होते? मी काय म्हणालो माहितीये का, अरे मग तू कोणासाठी- त्याला बोल ना तिथं. त्या सगळ्या समाजाला बोलतो, राज्यातले जरांगे पाटील लागतो ना, आमका लागतो. तुला लागत असेल तुझ्या घरी घेऊन जाय. अहो, माझ्या घरी घेऊन जाईल ना, हा. तर तुमच्या घरी सोडील आणून मी. नाही नाही, त्याचं तू काय जाय ना, पण सांगायचं? तू बाकी समाजाला कशाला बोलतो? कोणाला कोण समाजाला बोलले? तुझी काय बाईट नाव बघ ना घेतलं? काय आहे ती. कोणती मै बाईट काय आहे? त्याच्यात नाव आहे काय? समाजाचं काय पूर्ण नाव आहे माझ्या वंजारी बाईटमध्ये? समाजाचं. वंजारी समाज नाव घेतलं का? दाखवा हा, बरं. मग नाव नाही तर काय घेतलं? दाखवा ना तुम्ही. गटा खायला एकच जाते, मग कोणती जाते? गटा नाही खात असेल तुम्ही. हा. तुम्ही दाखवा कुठं नाव घेतलंय ते. हा, नाव नाही घेतलं काय केलं? दाखवा ना. त्यात नाव नाही दाखवा घेते नाव का? कुठं घेतलंय ते. ओबीसी गटा खायला एकच जाते. समजून घ्यायची मग सवय. तू तुम्हाला तू काय बोलतो काय झालंय? नाही, प्रत्येक बोलतो गोष्ट कशाला तू? समजून हे घ्यायची सांगतो मी सवय. तुला. आम्ही काय? दरबारीत चांगलं बोलतो, कधी वाईट बोलतो का? गरबारी मी बी बोलतो ना. तुम्ही ज्या भाषेत अरे बोलायला मग त्याच तू भाषेत नाही नाही, बोलायला. अरे मग तू समाजाला पुरे घेऊन कशाला पडू तू? तुला मी जे काय बोलतंय, म्हणालो, तुला मी कुठं तुला जे वंजारी विरोध समाजाचं नाव करते, घेतलं का? तुला जे विरोध करताय त्याचं सगळं खेळ ना अहो, तू. मी त्याला विरोध करेल. मी काय करायचे हा. करेल. मला ते सगळं समजतंय. पण मी कधी वंजारी समाजाचं नाव घेतलं का? आता आम्हीच बघ, तुला रेटलं तेव्हा तिथे दवाखान्यात आम्हीच होतो. सगळं गुन्हे दाखल करायला आम्हीच होतो. आणि तू जर समाजावर बोललो, कोणाला राग येणार रे? ते गाडी बोलून काय झालं? अरे हे कुठे साहेब? हे कुठे? तर मंडळी, अशा पद्धतीनं एक ऑडिओ रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होतीये. मराठी एक्सप्रेस या ऑडिओ रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही. तर हा जो काही प्रकार आहे तो पवन करवर याच्यासोबत घडलेला. पवन करवर यांनी तुम्हाला जरांगे पाटीलच लागतात किंवा जरांगे पाटीलच पुरून उरतात अशा आशयाचा एक व्हिडिओ आज सकाळी त्यांच्या सोशल मीडियावरती पोस्ट केला होता. आणि त्यानंतर मग काही मंडळींनी त्यांना हा जाब विचारलेला आहे. आणि हा जाब विचारत असताना त्यांनी मागे ज्या काही गोष्टी घटना घडल्या त्या घटना गोष्टींचा उल्लेख देखील या ठिकाणी केला. त्यांनी सांगितलं की ज्या वेळेस तुमच्यावरती हल्ले झाले त्यावेळेस आम्हीच त्या ठिकाणी धावून आलो होतो. आणि आता तुम्ही का बोलताय, कसं बोलताय, कुणाची सुपारी घेऊन बोलताय, या गोष्टींचा सवाल या ठिकाणी विचारण्यात आला. मंडळी, त्यापूर्वी त्यांच्यावरती काळं त्यांना फासण्यात आलं होतं. त्याची देखील एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती प्रसारित केला होता. त्या व्हिडिओच्या नंतर मनोज जरांगेंबद्दल ते बोलले आणि त्यानंतर ही ऑडिओ रेकॉर्डिंग आल्याचं सांगितलं जात आहे. मराठी एक्सप्रेस मात्र या ऑडिओ रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही. कारण भुजबळ साहेब हे ओबीसीचे अभ्यासू नेतृत्व, खूप त्यांनी ओबीसीसाठी संघर्ष केलाय. गेली बरेच दिवस झालं ओबीसीच्या आरक्षणासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांनी जे हे स्टेटमेंट दिलंय ते नक्कीच ओबीसी मराठा वाद कमी व्हावं व कुठंतरी ओबीसी बरोबर मराठा समाजाला सुद्धा न्याय भेटला पाहिजे, हा त्यांचा हेतू आहे. मग हेच त्यांचं स्टेटमेंट असताना बाकीचे ओबीसी नेते नेमकं 1 सप्टेंबर रोजी मुंबईला चला हे नेमकं कशासाठी म्हणतायत, हा प्रश्न मला आणि संबंध ओबीसी समाजाला पडलाय. त्याच्यामुळं मी तर असं म्हणल की हाके सर हे माझे गुरु आहेत. सर, आता ओबीसीचेच नेते, एवढे मोठे नेते जर हे स्टेटमेंट देत असतात
तर मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही कुठंतरी आपल्या जातीसाठी एक लढा आपल्या धनगर समाजासाठी तुम्ही द्यावा आणि नक्कीच तुम्ही सगळे आपण मिळून जर हा लढा दिला तर नक्कीच एसटी आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लागेल. एवढंच मी एक तुमचा शिष्य म्हणून तुम्हाला माझी इच्छा ही व्यक्त करतो. जय मल्हार, जय शिवराय, जय भीम. तर मंडळी, पवन करवर यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला. त्यांच्यावरती ऑइल ओतण्यात आलंय, काळं फासण्यात आलंय आणि हे काळं फासल्याचं काय कारण आहे हे आणखी समोर आलेलं नाही आहे. बरं, ही घटना ज्या ठिकाणी घडली आहे ती घटना गंगाखेडच्या एका हॉटेलमध्ये घडली. आतापर्यंत पवन करवर यांच्यावर जे काही हल्ले वगैरे झाले ते कुठल्या तरी हॉटेलवर झाले किंवा कुठल्या तरी अशा ठिकाणी झाले की ज्या ठिकाणी सगळे लोक एकत्र येतात. आता हे हल्ला किंवा हा काळं फेकण्याचं, शाई लावण्याचं किंवा ऑइल फेकण्याचं, काळं करण्याचं जे काही प्रकरण आहे ते का आहे त्याची जर का आपण काही खोलात जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला तर भुजबळांच्या वक्तव्याचा आधार घेऊन त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यानंतर पाटील किती ग्रेट आहेत हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यामधनं ते म्हणत होते की आता भुजबळांनी पण मान्य केलं आहे की मराठ्यांचा लढा, पाटलांचा लढा हा ओबीसींच्या सोबत नाही तर सरकारच्या सोबत आहे. आणि हे बोलल्यानंतर त्यांच्यावरती अशा पद्धतीनं हे ऑइल फेकण्यात आलं. गंगाखेडमधल्या या हॉटेलमध्ये कामाच्या निमित्ताने मी बसलेलो होतो आणि त्यावेळेस काही व्यक्तींनी येऊन माझ्यावरती ऑइल फेकलं असं पवन करवर यावेळेस म्हणाले. बरं, ते ऑइल फेकणारे लोक देखील आपलेच मित्र आहेत असं ते म्हणाले. सामाजिक चळवळीतला एक भाग म्हणून आपण या सगळ्या गोष्टींकडे पाहतो आहोत असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलं. आणि ही फक्त ऑइल नाही तर ही माझ्यावरती असलेली फुलं आहेत असं देखील पवन करवर म्हणाले. त्यांनी पुढे महात्मा फुले आणि